नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेले उमजलेले या पुस्तकातील नामदेवांची अभंगवाणी मोरोपंतांची केकावली या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी पहिला भाग वाचते. नामदेवांची अभंगवाणी आणि मोरोपंतांची केकावली. वर्ग तृतीय वर्ष B च्या पहिल्या सत्रात नामयाची अमृतवाणी या प्राध्यापक श्री शेनोलीकर संपादित ग्रंथाचे अध्यापन केले होते. दुसऱ्या सत्रात मोरोपंतकृत श्लोक केकावली या श्री ना बनहट्टी संपादित ग्रंथाचे अध्यापन करावयाचे होते. दिवाळीच्या सुट्टीमध्ये केकावलीच्या अध्यापनासाठी अध्ययन करीत असताना नुकत्याच शिकवलेल्या नामदेवाच्या अभंगवाणीचे पडसाद मनात जागे होत होते, कारण दोहोंच्या आविष्कारात भक्ती हाच भाव प्रतीत होत होता. शिवाय मोरोपंतांनी नामदेवाचे स्तवन गाताना त्याचे गायलेले पुढील महात्म्य आठवत होते. श्री नारद मुनींचे जे समहृद्व्रत तेची नामदेवाचे, याने प्रसिद्ध केले विठ्ठल हे भव्य नाम देवाचे. त्यामुळे केकावलीचे अध्ययन करत असताना नामदेवाच्या अभंगवाणीचे पडसाद जागे होणे हे साहजिकच घडत होते आणि नकळत दोहोंच्यातील काही ठळक गोष्टींची तुलनाही मनातल्या मनात होत होती. दामा शेट्टी गोणाई या दाम्पत्यांच्या शिपी यांचे कुळी नामदेवाचा जन्म झाला. हा नामदेव बालपणापासून विठ्ठल भक्तीत ओढलेला, वडिलांच्या शिंपीकामाच्या व्यवसायात दुर्लक्ष करणारा, त्यामुळे आई गोणाई आणि पत्नी राजाई यांना चिंतेत टाकणारा. सांडी देव पिसे नको करू ऐसे, बळे घर कैसे बुडविसी, कैसी भक्ती तुझी लौकिका वेगळी, संसाराची होळी केली नाम्या. आई गोणाईचा त्रागा असा आणि लावोनी लंगोटी झाले ती गोसावी, आमुची ठेवा ठेवी कोण करी, पत्नी राजाईचा सवाल तसा. बालपणीच्या कल्पक मनात विठ्ठलाशी बातचीत करणाऱ्या या विठ्ठल भक्ताचे भक्तिरसाचे उत्स्फूर्त उभड शब्दाशब्दातून कीर्तनाचे रंगात नाचू लागतात आणि विसोबा खेचर, ज्ञानदेव आदी अद्वैती चितविलासवादी संतांच्या संपर्कात येताच त्याच्या या भक्तीच्या उमाळ्यात अद्वैती चितविलासाचे ज्ञानदीप उजळू लागतात. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, अशी सृजनशील कवी आणि चितविलासवादी अद्वैती ज्ञानप्रसारक अशा एकजीव झालेल्या दुहेरी भूमिकेत ते हिंदुस्थानभर हिंडू लागतात आणि या भारतभरच्या वारकरी दिंडीत टाळ मृदुंगाच्या गजरात बहुजनांना तनमनाने सामील करून घेतात. मोरोपंत पराडकरांची जन्मापासूनची कथा वेगळी दिसते. कोल्हापूर राज्याच्या पन्हाळगडीच्या सरकारी नोकरदाराचे हे पुत्र पाध्यद्वय या व्युत्पन्न बंधूंच्या पाठशाळेत न्याय, व्याकरण, अलंकारशास्त्र, वेदांत, संस्कृत, पुराणे, महाकाव्ये, नाटके आदींचे केलेले अध्ययन. बारामतीला वडिलांसमवेत वास्तव्याला आल्यानंतर थोड्याच दिवसात पेशव्यांचेही व्याही सरदार बाबूजी नाईक बारामतीकर यांच्या वाड्यावर संस्कृत काव्यग्रंथ आधारित कथा सांगणारे सरकारी पुराणे, अभिजन श्रोत्यांना आणि वाचकांना रमवणारी विपुल कथा कविता रचणारे बहुश्रुत व्युत्पन्न पंडित. कृतांत कटकामळ ध्वज जरा दिसो लागली अशा म्हातारपणात संकटमुक्तीसाठी, वैयक्तिक उद्धारासाठी विश्वेश स्तुती, विष्णुपद, पदवकिली, गंगा प्रार्थना, गंगा वकिली, संशय रत्नमाला आदी परमेश्वराची आळवणी करणारी काहीशी स्तोत्र सदृश पंडिती वर्णाची पण भक्तिभावाची कविता लिहिली. श्लोक केकावली ही याच वृद्ध काळातील याच प्रकारची कविता. दोहोंच्या या पार्श्वभूमीवर नामदेवांच्या नेणिवेतून येणारी सहज सोप्या भाषेतील तल्लीन सहजोक्ती आणि मोरोपंतांची जाणीवपूर्वक केलेली बहुश्रुततापूर्ण रचना यामधील फरक जाणवत राहतो. काही ठळक गोष्टींची नोंद मनातल्या मनात होत राहते.
प्रारंभीच्या अभंगवाणीतील मंगलचरणापासून ईश्वराच्या प्रार्थनेपासून दोहोतील फरकाची नोंद होत राहते. दोघांनी अभिव्यक्तीसाठी स्वीकारलेल्या छंदवृत्तीतही नोंद घेण्यासारखी. सहज आविष्कारासाठी सैलशा अक्षरसंख्येवर आधारलेला अभंग छंद नामदेवांच्या अभंगवाणीचा तर 8-17व्या अक्षरावर यती साधत प्रत्येक ओळीत ज, स, ज, स, य, ल, ग असा ऱ्हस्व दीर्घाचा क्रम साधित प्रत्येक 17 अक्षरांची रचना असणारी पृथ्वी या अक्षर गणवृत्तांची रचना कष्टप्रदच असते, कष्टसाध्यच असते. अभंग छंदातील नामदेवाचे एखादे मंगलचरण असे: देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा, ऐके वासुदेवा दयानिधे, ब्रह्मा इंद्र वंद्य सदाशिव, ऐके वासुदेवा दीनबंधू, 14 लोकपाळ करीती तुझी सेवा, ऐके वासुदेवा कृपा सिंधू, योगियांचे ध्यानी नातुडसी देवा, ऐसे वासुदेवा जगद्गुरु, निर्गुण निराकार नाही तुझ माया, ऐके कृष्णराया कानडिया, करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोया, ऐके कृष्णराया गोजरिया, नामा म्हणे जरी दाखविसी पाया, तरी वदावया स्फूर्ती चाले, येथील दयानिधी, दीनबंधू, कृपा सिंधू, जगद्गुरु ही सार्थ विशेषणे योगी यांच्या समाधीतही न सापडणार. करुणेचा पर्जन्य शिंपणारा अशा काव्यात्मक कल्पना गोजरिया, कृष्णराया अशा नादमधुर मृदू शब्दांची पखरण प्रसन्नतेची आणि मंगलतेची शिंपण करते. त्याच्या विटेवरील समचरण सुंदर बाळ विठ्ठलाचे रूपही झणझणत्या नादमयतेत झंकारणारे आणि दिनकराच्या प्रभेनाही लोपवून टाकणारे अशा कल्पकतेत नटलेले. विटेवरी समचरण सुंदर बाळ सुकुमार यशोदेचे, वाळे वांकी गरजती तोडर चरणी, नाद झणझणती वाजताती, कांसे का कसी येला पीत पितांबर, लोपला दिनकर तेणे प्रभा, नामा म्हणे नाही तुझ्या रूपा पार, येथे मी किंकर काय वानू. नामदेवाच्या प्रासादिक शब्दातील वासुदेव विठ्ठल दर्शनाच्या सहज साध्य पार्श्वभूमीवर मोरोपंतांच्या नमनातील विष्णुमूर्ती संस्कृत शब्द समासांच्या जाडजूड वस्त्रात परिपूर्ण झाकून टाकलेली असल्याने तिचे दर्शन कष्टसाध्यच ठरते. सदा श्रीतपदा, सदा शिव मनो विनोदास्पदा, सदा सवशमानसा, कलिमलांतका कामदा, वदान्य सद्गुरु, प्रशमिता मिता सन्मदा, गदा हृदर नंदका वृजधरा, नमस्ते सदा. सत आश्रित अधिक पद, सदाशिव अधिक मनहा अधिक विनोद अधिक आस्पाद, कली अधिक मल अधिक अंतक अधिक कामाद, वदान्य अधिक सत अधिक गुरु, प्रशमित अधिक अमित अधिक असत अधिक मद, गदा अधिक अरी अधिक दर अधिक नंदक अधिक अंबुज अधिक धर असे संधी सोडवत त्यातील जवळजवळ नामदेवांची अभंगवाणी आणि मोरोपंतांची केकावली सर्वच संस्कृत शब्दांचे अर्थ संस्कृत मराठी शब्दकोशात शोधत हा कारागीर रचनाकार कुणाला नमस्कार करीत आहे याचा आटापिटा करीत शोध घ्यावा लागतो. शब्दांचे अर्थ जुळवत तो शोध लागल्यानंतर कोडे सुटल्याचा चमत्कृतीपूर्ण आनंद लाभतो. अशीच संस्कृतच्या कोशात जाणीवपूर्वक वसवलेली संस्कृत भाषेतील संधीच्या नियमानुसार शब्दसंधीत अडकलेली त्यातील पारंपरिक रूपक कल्पना यांचा कष्टपूर्वक शोध घ्यायला लावणारी रचना मोरोपंतांच्या या केकावलीत ठायी ठायी आढळते. इथे बघा, नतावन धृतव्रत, रवी सखोत्थिता, त्रिजग गदब्ज किकाननसे, इंदिरा वृहदो रोजसंगा, कवीश्वर मनहा पयोनिधी सुतास्तुतीच्या, पते निजात्म जाग्रह विमुक्त, समुज्जल दया सुधासी करे, पृथुकंत दल प्रसूती, सदुस्तर विपन्न दिसे तुला, भगवन जामिळ सखोस्मी, वृहद्दुदार लीला करे, अति दुस्सह स्वगत
दशशत्रूच्या कृतांतकटकामळध्वज जरा अशी ही संस्कृत आवरणातील कष्टप्रद रचना भाववृत्तीच्या प्रवाहात अडथळाच निर्माण करते. वाचकाच्या रसानुकूल मनात आकार घेणाऱ्या प्रवाहात व्यत्ययच आणते. याशिवाय प्रस्तुत रचनेत अपरिचित असे विचित्र शब्द, ज्यांचा शब्दकोशातही अर्थ शोधून तेथील अर्थ लावणे कठीण जाते, असे हे शब्द भावप्रवाहात रसभंगकारकच ठरतात. आळसी म्हणजे खोट्या आरोपाप्रमाणे, विंगळा म्हणजे अग्निशी, कीण म्हणजे नमन करून करून कपाळावर पडलेला घट्टा, किलाल म्हणजे पाणी, कृतिवासा म्हणजे हत्ती, वाघ व मृगासारख्या पशुचे कातडे, त्रिनवरात्र म्हणजे 3 ऋ 9 बरोबर 27 रात्री, अगा म्हणजे पर्वताएवढा, ओपिसी म्हणजे देतोस, उजरली म्हणजे सरळ केली, स्वयुषा म्हणजे स्वतःची पत्नी, सिकर म्हणजे बिंदुवर्षाव, प्रसूती म्हणजे पसा, मेजुनी म्हणजे मोजुनी, बदरिका म्हणजे बोर, भावर म्हणजे लक्ष्मीपती, किटे म्हणजे मलिन होणे, अशी चमत्कारिक अपरिचित शब्दयोजना दुर्बोध आणि व्यत्यय आणणारी ठरते. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.